नमस्कार सर्व 10वीच्या विद्यार्थी मित्रांचं साठे पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अजून साठे पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेल आयकॉन बटन दाबायचे, जेणेकरून त्यांना नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सायन्स 2 पार्टमधील हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन या चॅप्टरवरचा स्टडी करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट टू स्टडी what is mean by heredity. So heredity is the transfer of biological character from one generation to another generation via genes. So जीन्सच्या माध्यमातून एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर, ते कदाचित गुड कॅरेक्टर असो किंवा बॅड कॅरेक्टर असो, त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन होते त्यालाच हेरिडिटी म्हटलेलं आहे. इन अवर टेक्स्ट बुक फर्स्ट 2, 3, फर्स्ट, सेकंड, third page, so many scientists and their research point are given. So we made this type of table and it is easy to study. So in first column year, and second column is scientist, and third column is research. So student can easily study this table and remind all over the data. So the next point is usage of heredity. So heredity is used in diagnosis. When any type of disease diagnosis, heredity is most helpful. In treatment, if any patient take any treatment about any disease, so heredity is also important. So doctor can prescribe as according to the heredity problems. So prevention of heredity disorders. And if any heredity problems occurs in any persons or animals, then in next generation we can prevent heredity by given any treatment. So heredity prevention is also important. Production of hybrid varieties of animals and plants. So heredity is important in so many type of hybrid varieties like animals and plants. झाडांची जी हायब्रिड व्हेरायटीज आहे त्या क्रिएशनसाठी हेरिडिटी जे हायब्रिड जे वाण आहेत त्यांच्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर ॲनिमलमध्ये सुद्धा हेरिडिटीचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. त्याच्यामध्ये इथं जेनेटिक्स दिलेलं आहे. द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन इज नोन एज जेनेटिक्स. हेरिडिटी आणि त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन्स चेंजेस जे काही येत राहतात, तर त्याच्या स्टडीला जेनेटिक्स म्हटलेलं आहे. जीनोटाइप्स द कम्प्लीट सेट ऑफ जीन्स अँड DNA विथ कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिक ॲसिड इन एन ऑर्गॅनिझम जीनोम इज कॉल्ड जीनोटाइप. So next is a central dogma. Protein synthesis of a DNA is called as a central dogma. ज्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस असते वनस्पतीमध्ये, त्याच पद्धतीनं इथं प्रोटीन सिंथेसिस बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. त्याच्यामध्ये 3 स्टेपमध्ये तुम्हाला DNAचं रूपांतर mRNAचं रूपांतर इथं पॉलिपेप्टाइडमध्ये होते, आणि DNAचं रूपांतर जेव्हा mRNA होते त्यावेळेस इथं हे ट्रान्सक्रिप्शन नावाची प्रोसेस घडते, आणि mRNAचं रूपांतर जेव्हा पॉलिपेप्टाइडमध्ये होते तेव्हा ट्रान्सलेशन नावाची प्रोसेस या ठिकाणी घडते. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे की व्हेन ट्रान्सक्रिप्शन हॅपन्स, व्हेन ट्रान्सलेशन्स हॅपन्स. सो नेक्स्ट पॉईंट इज DNA अँड RNA टाईप. सो देर आर 5 टाईप्स ऑफ DNA अँड RNA and in given details in long forms also. So next is a nucleotide. Nucleotide are organic molecules that help for forming the nucleic acid polymers deoxyribonucleic acid and ribonucleic acid. It contains phosphate, carbon and nitrogenous. So nucleic acid, DNA आणि RNAच्या ज्या फॉर्मिंगसाठी, निर्मितीसाठी ज्याची आवश्यकता असते ज्या मॉलिक्युलची, त्याला न्यूक्लिओटाइड्स म्हटलेलं आहे. आणि त्याचे साधारण 3 कंटेंट्स दिलेले आहेत या ठिकाणी: फॉस्फेट्स, कार्बन अँड नायट्रोजन्स. इथं तुम्हाला हे फॉस्फेट ग्रुप आहे, आणि हा कार्बनचा 5 कार्बनचा शुगर ग्रुप आहे, आणि हा नायट्रोजनियस बेस ग्रुप आहे. तर याच्या माध्यमातून तुम्हाला हे न्यूक्लिओटाइड चांगल्या पद्धतीने समजू शकते. क्रोमोसोम्स. द क्रोमोसोम इज अ DNA मॉलिक्यूल विथ पार्ट ऑर ऑल ऑफ द जेनेटिक मटेरियल ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. क्रोमोसोम्स हे
DNA चा एक छोटासा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये ऑल जेनेटिक मटेरियल्स अवेलेबल असते. तर त्याच्यामध्ये त्याचा रॉड शेप असतो या ठिकाणी. इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. आणि हा जो न्यूक्लियस, हा जो इथं क्रोमोसोम्स दाखवलेला आहे, तर या ठिकाणी ही जी आहे हा त्याचा न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला जेनेटिकचे सर्व मटेरियल या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. आणि हे या ठिकाणी त्याचे आर्म्स दाखवलेले आहेत. हे 4 हँड्स दाखवलेले आहेत, त्याला आर्म्स म्हटलेलं आहे. पी आर्म्स वगैरे असे काही त्याचे नाव नॉमिनेशन्स दिलेले आहे. त्यामध्ये जीन्स आणि DNA वगैरे असा सगळं उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर रायबोसोम इज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्युलर मशीन फाउंड within all living cells which serves as the site of biological protein synthesis translations. Ribosomes कंटेंटमध्ये इथं दिला RNA अँड अमिनो ॲसिड विच फॉर्म्स पॉलीपेप्टाईड. म्हणजे ही जी सेकंड स्टेज आहे, पहिले हे या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला की जी DNA टू mRNA ही जी ट्रान्स्क्रिप्शन्स आहे आणि mRNA टू पॉलीपेप्टाईड ही जी सेकंड स्टेज आहे, तर याला म्हटलेलं आहे ट्रान्स्क्रिप्शन्स. ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युलर टू DNA टू mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन्स. तर DNAचं रूपांतर mRNAमध्ये ज्या पद्धतीनं होते त्या ट्रान्सफर प्रोसेसला ट्रान्स्क्रिप्शन्स म्हटलं गेलेलं आहे. आणि दिस RNA इज ऑल्सो कॉल्ड ॲज mRNA. mRNA इज अ मेसेंजर RNA. आणि प्रोटीन सिंथेसिस जी प्रोसेस आहे, देर आर 2 टाईप्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस स्टेप्स आहे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन आहे आणि ट्रान्सलोकेशन आहे. तर हे अशा प्रकारे इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. आणि या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन वगैरे प्रोसेस समजून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ट्रान्सलेशन आहे. सिंथेसिस प्रोटीन्स इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. म्हणजे प्रोटीनचं जे सिंथेसिस प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच ट्रान्सलेशन्स म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ mRNA आणि अमिनो ॲसिड सप्लाईड बाय tRNA. तर mRNA आणि अमिनो ॲसिडचा सप्लाय जो आहे हा ट्रान्सफर RNAच्या माध्यमातून ज्या प्रकारे होऊन प्रोटीन सिंथेसिस प्रक्रिया घडून येते त्याला ट्रान्सलेशन्स असं म्हटलेलं आहे. ट्रान्सलेशन्स ऑकर इन द सायटोप्लाझ्मा वेअर ॲज द रायबोसोम्स आर लोकेटेड. रायबोसोम्स आर मेड ऑफ स्मॉल अँड लार्ज सबयुनिट दॅट सराउंड द mRNA. तर सायटोप्लाझ्मा किंवा रायबोसोम्स हे स्मॉल आणि लार्ज युनिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्यांच्या लोकेशनमध्येच ही तुम्हाला ट्रान्सलेशन प्रोसेस घडून येते. त्याच्यानंतर ट्रिपल कोडॉन. द mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. तर हा मेसेंजर RNA हा फॉर्म इन न्यूक्लियस इन सायटोप्लाझ्मा. इट ब्रिंग्स ए कोडेड मेसेज फ्रॉम DNA. हा जो कोड आहे हा मेसेज mRNAच्या माध्यमातून हा मेसेज ट्रान्सफर करतो. द कोड ऑफ ईच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. ट्रिपल कोडॉनमध्ये 3 कंटेंट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ट्रिपल कोडॉनमध्ये. त्याच्यामध्ये पहिला जो दिला आहे तो फॉस्फेट आहे, दुसरा सल्फेट आहे आणि त्या ठिकाणी इथं कार्बन आहे. तर अशा सर्व तिघां मिळून याला ट्रिपल कोडॉन म्हटलेला आहे. आणि हा मेसेंजर RNA हा ट्रान्सफर ऑफ कोड, तो DNAचा जो कोड आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर ट्रान्सलोकेशन डेफिनेशन. द मुवमेंट ऑफ रायबोसोम्स फ्रॉम mRNA टू अदर एंड ऑफ द ट्रिपल कोडॉन इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. म्हणजे एका ठिकाणच्या रायबोसोमची मुवमेंट हे दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी जी ट्रिपल कोडॉनच्या शेवटच्या एंडपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रान्सलोकेशनचा वापर केला जातो. या ठिकाणी इथं अशा प्रकारे डायगोनल तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे. म्युटेशन्स. सडनली चेंजेस ऑकर इन बायोलॉजिकल कॅरेक्टर ह्या जीन्स इज कॉल्ड ॲज म्युटेशन्स. सडनली चेंज म्हणजे एकदम जर चेंज झाला असेल, पहिल्या फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनमध्ये जर एकदम चेंजेस झाला असेल तर त्याला म्हटलेलं आहे म्युटेशन्स. तर असे खूप सारे म्युटेशनचे काही उदाहरणं सिकल सेल ॲनिमिया वगैरे अशा प्रकारे दाखवलेलं आहे. किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे काही सडनली चेंजेस जे असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात की जे एकदम मेन्शन केल्या जाऊ शकतात. तर म्युटेशन्स क्रिएट स्लाइटली डिफरंट व्हर्जन ऑफ द सेम जीन कॉल्ड ॲज ॲलीज. सो नेक्स्ट इज इव्हॉल्युशन. Formation of new species due to changes in specific character of several generations of living organism as response to natural selection is called as evolutions.
तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन्स. तर चांगल्या आणि गुड स्पेसीज ज्या आहेत त्यांचं सिलेक्शन करून जी फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, नवीन स्पेसीज ज्या काही जनरेट होतात त्याला म्हटलेलं आहे इव्हॉल्युशन्स. तर त्याच्यामध्ये दिलेलं आणखीन तुम्हाला दुसरीसुद्धा डेफिनेशन्स आहे. प्रोग्रेशन डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम ॲनेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन्स. सो थेअरी ऑफ इव्हॉल्युशनरी स्टेजेस, इथं तुम्हाला 5 प्रकारे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन स्टेजेस दाखवलं आहे. त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ प्रोटोप्लाझ्मा, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची क्रिएशन होते. त्याच्यानंतर चेंजेस इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मेकिंग लार्जर अँड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. मग त्याच्यानंतर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमची क्रिएशन्स होते. चेंजेस वेर स्लो अँड ग्रॅज्युअली, त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत राहते. कंटिन्यूस डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि त्याच्यानंतर एक संपूर्ण नवीन न्यू स्पेसीसमध्ये त्याचं रूपांतर होते. तर एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन्स. सो एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन्समध्ये तुम्हाला हा दिलेला आहे. पहिला दिलेला आहे मॉर्फॉलॉजिकल हे आहे, एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस, प्लॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आणि कनेक्टिंग लिंक्स आणि व्हेस्टिजियल ऑर्गन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला हा ॲक्टिव्हिटीच्या बेसवर तुम्हाला टेबल येऊ शकते. यातले 2-3 तुम्हाला भरलेले देतील आणि बाकीचे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये भरता यायला पाहिजेत. त्याच्यानंतर व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहे. degenerated or underdeveloped unless organs useless degenerated or underdeveloped useless organs of organism are called as vestigial organs. जे ऑर्गन्स युजलेस आहेत त्यालाच म्हटलेलं आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. त्याचे काही फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत. अपेंडिक्स इन ह्युमन, आपल्या शरीरामध्ये जे काही अपेंडिक्सचा जो कोम वगैरे असतो तर त्याला वेस्टिजियस ऑर्गन्स असतात. इयर पिना इन मंकी, टेल बोन, विजडम टीथ, त्याला अक्कलदाढ वगैरे म्हणतात, किंवा बॉडी हेअर वेस्टिजियल ऑर्गन्समध्ये तुम्हाला मेन्शन करता येऊ शकते. कार्बन डेटिंग मेथड, द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर एनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 to C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. तर एखादा ॲनिमल किंवा प्लांटचा डेथ टाईम किती वेळचा ती बॉडी डेड झालेली आहे त्याचा टाईम जो आहे तो C14 to C12 मधला जो रेशो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह रेशो काढून त्याचा टायमिंग मेजर केला जातो. इट इज कॉल्ड ॲज अ कार्बन डेटिंग मेथड. इट इज यूज इन प्लेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे तर डेथ ऑफ टाईम काढण्यासाठी रेडिओ ॲक्टिव्ह रेशोच्या माध्यमातून C14 to C12चा रेशो काढून तुम्हाला कार्बन डेटिंग मेथडच्या मदतीने त्याचा डेथ टाईम ॲक्च्युअली काढता येऊ शकतो. तर नंतर इथं डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन्स आहे. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गन्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन्स अँड देअर बाय गिव्ह राईज टू न्यू स्पेसीस जीन विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम म्हणजे जे सक्षम आणि निवडक ऑर्गॅनिझम्स आहेत कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन्स, म्हणजे जे संघर्ष करू शकतात, जे सस्टेनिंग आहे आणि सिलेक्टेड आहेत तेच रिप्रोडक्शन म्हणजे नवीन निर्मिती जीनची करू शकतात. अँड गिव्ह राईज टू न्यू स्पेसीस, ते नवीन स्पेसीस तयार करून करू शकतात विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. त्यांच्याकडे असलेले जे ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ते त्याच्यामध्ये देऊन ते नवीन स्पेसीस तयार करू शकतात. तर ज्या इथं प्रकारे जिराफचं उदाहरण दाखवलेलं आहे की जिराफला म्हणजे झाडांचे पानं तोडण्यासाठी त्याला मान उंच करावी लागली. तर ही प्रकारची एक हा जो सस्टेनिंग हा चेंजेस आलेला आहे त्याच्यामध्ये, तर तो त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन करून दाखवलेला आहे. तर ऑब्जेक्शन अगेन्स्ट डार्विन्स थेअरी, तर याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स आहेत की नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. तर याच्यामध्ये फक्त नॅचरल सिलेक्शनच नैसर्गिकरित्या जे काही कॅरेक्टर सिलेक्ट होतात तेच ओनली रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन्स नाही आहेत.
नॉट एक्सप्लेनेशन युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. त्याच्यामध्ये युजफुल आणि अनयुजफुलनेसचं मॉडिफिकेशनचं काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. नॉट एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अबाउट चेंजेस. तर स्लो चेंजेस आणि फास्ट चेंजेसबद्दलसुद्धा काही त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे डार्विनची थेअरी ही डिटेल कन्सेप्टवर आधारित नव्हती, पण ती फर्स्ट थेअरी होती, त्याच्यामुळे त्यालासुद्धा महत्त्व होतं. त्यानंतर थेअरी ऑफ इनहेरिटन्स. लॅमार्किझमचं नवीन सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टने सुद्धा इव्हॉल्युशनवर काही रिसर्च केला आहे. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन अँड रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इन ॲक्टिव्हिटीज अँड लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम ही कॉल्ड कन्सेप्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ युजेस ऑर डिसयुजेस ऑफ ऑर्गन्स. म्हणजे जे ऑर्गन्स युजेसमध्ये होते ते कायम राहिले आणि जे अनयुजेसमध्ये जे ऑर्गन्स होते ते निघून गेले किंवा ते नष्ट झालेले आहेत. त्या पद्धतीनं हे थेअरी ऑफ लॅमार्किझम इथं मेन्शन केलेलं आहे. विंग्स ऑफ बर्ड लाईक ऑस्ट्रिच इम्यू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. त्याच्यामध्ये ऑस्ट्रिच आणि इम्यूमध्ये बर्डचे जे विंग्ज आहेत ते नो यूज असल्यामुळे त्याचं ते वीक झालेले आहेत. आणि लेग्स ऑफ द बर्ड लाईक स्वॅम अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. अँड स्नेक have lost their legs by modification in their body of boring habit. All are called acquired characteristics. त्याच्यामध्ये जे स्वॅम आणि डक आहे यांच्या पायाची जी रचना आहे ही स्विमिंगला युजफुल होण्यासाठी त्या प्रकारे ती डेव्हलप झालेली आहे. आणि स्नेकचे जे आहे लेग्स आहे ते लॉस झालेले आहे ड्यू टू मॉडिफिकेशन इन देअर बॉडी. तर दिस इज कॉल्ड ॲज थेअरी ऑफ इनहेरिटन्स अँड ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑफ लॅमार्किझम. म्हणजे ज्या ऑर्गनची युजेस जास्त आहे तो ऑर्गन डेव्हलप झालेला आहे आणि ज्या ऑर्गनचा युजेस कमी आहे तो ऑर्गन्स वीक झालेला आहे. तर या बेसिसवर थेअरी ऑफ लॅमार्किझम डिपेंड आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इज ॲक्वायर्ड द नेक्स्ट जनरेशन. इट इज कॉल्ड ॲज ॲनेक्सिटी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. तर नवीन कॅरेक्टर जे आहे ते लर्न करून घेतात. जसं स्वानला डकला पाण्यात पोहण्यासाठी त्यांना पायाची रचना वेगळ्या पद्धतीने करावी लागली, तर ते त्यांनी नवीन कॅरेक्टर लर्न करून घेतलेलं आहे, ॲक्वायर्ड करून घेतलेलं आहे कॅरेक्टर. टेंडन्सी टुवर्ड परफेक्शन्स. ऑर्गॅनिझम कंटिन्युअसली चेंजेस and acquiring features like more successfully in their environmental uses, useful and useless of organs. So neck of जिराफनं आपली स्वतःच्या मानेमध्ये चेंजेस करून घेतलेला आहे. विंग्स ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या पंखामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. ज्यांची युजफुल विंग्स आहेत त्यांचे विंग्स डेव्हलप झालेले आहेत. ज्यांना विंगचं कमी काम आहे त्यांचं विंग्स हे वीक झालेले आहेत. लेग ऑफ डग अँड स्वान यांच्या पंजामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं चेंजेस आलेलं आहे, त्याच्या 2 फिंगरमध्ये स्किन आलेली आहे जेणेकरून ते पायाच्या मूवमेंटनं पाण्यामध्ये पोहू शकतात. तर अशा प्रकारे चेंजेस जे आहे युजफुलनेस अँड युजलेसनेस ऑफ ऑर्गन्सच्या बेसिसवर जो इव्हॉल्युशन झालेली आहे ते या ठिकाणी लॅमार्किझमनी उल्लेख केलेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्टचं सुद्धा माहिती दिलेली आहे. या ठिकाणी DNA आणि RNAचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. DNA आणि 5 कार्बन शुगर कॉल्ड डीऑक्सिरायबोज. तर या ठिकाणी तुम्हाला 5 कार्बन शुगर जे आहेत ते दाखवले आहेत. फॉस्फेट ग्रुप आहे लेबल P. हे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला इथं डायग्राम्स दाखवलेले आहेत. आणि 4 नायट्रोजन कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स. त्यानंतर ATCG ग्रुप. A for adenine, T for thymine, C for cytosine, G for adenine, DNA insists of thymine, RNA insists of uracils. सो RNAचे जे कंटेंट आहे ते हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. द RNA कंटेंट ऑफ शुगर फॉस्फेट बॅकबोन, नायट्रोजन बेसिस, ॲडेनाईन आणि युरेसिलमध्ये नायट्रोजन, हायड्रॉक्साईड आणि शुगर्स. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलं आहे. फोसाईल्स. तर फोसाईल्स म्हणजे हे अवशेष जे आहेत प्राण्यांचे, जसं डायनासॉर वगैरे जे आहे त्याच्या लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट ब्युरिड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो. तर अशा ज्या कारणांमुळे जे काही अवशेष जे नामशेष झालेले आहेत
तर ते रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन्स प्रिझर्व अंडरग्राउंड. ते जमिनीच्या आत कुठंतरी गाडल्या गेल्या आहेत किंवा ते नष्ट झालेले आहेत. दीज आर कॉल्ड ॲज फोसाईल्स. इफ ॲनिमल्स ऑर प्लॅन्ट्स आर डेथ, कार्बन कन्झम्पशन प्रोसेस स्टॉप अँड डिकेइंग द प्रोसेस ऑफ C14 रन्स ओनली. त्यांच्यामध्ये कार्बन कन्झम्पशनची प्रोसेस स्टॉप जाऊन फक्त C14चीच प्रोसेस रन राहते. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून मात्र त्यांचं डेथ ऑफ टाईम वगैरे मेजर केला जाऊ शकतो. बाय मेजरिंग रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 बाय रेशो ऑफ C14 अँड C12. त्या C12 आणि C14च्या बिटवीनमधला जो रेशिओ आहे तो जर काउंट केला रेडिओ ॲक्टिव्हिटीचा, तर कार्बन डेटिंगच्या माध्यमातून डेथ ऑफ टाईम वगैरे काढता येऊ शकतो. C12 इज नॉट अ रेडिओ ॲक्टिव्ह व्हेन ॲनिमल्स ऑर प्लॅन्ट्स आर डेथ. रेशो ऑफ C14 अँड कॉन्स्टंटली चेंजेस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की रिप्लाय करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.